बघा सुंदर असे तुंगारेश्वर मंदिर जे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा किती सुंदर असे बाहेरून रूप आहे. गाभाऱ्यामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. बघा या साईडला आपले पाणी टाकतात शिवलिंगावर. बघा बघा आता मुख्य शिवलिंग आहे केवढा आहे. बघा मुख्य शिवलिंग. हे बघा केवढा मोठा महादेवांचा स्टॅच्यू आहे. बघा या साईडला खूपच सुंदर असा बघा. पाणी बघा इथे आपण जाऊ. पहिलं दर्शन घ्यायला जाऊ त्यानंतर आलोय तुंगारेश्वरला. फायनली त्या दिवशी फाट्या मारता आम्हाला. आता बघूया फाट्या मारतात काय रिटर्न एकदा. बघा आतमध्ये दुर्गा मातेचे दर्शन करू शकतो आपण. बघा सुंदर अशी मूर्ती. बघा दुर्गा मातेची मूर्ती पण बघू शकता. दुर्गा मातेची सुंदर अशी मूर्ती आहे. बघा अरे दगडा पडा. केवढा पाणी आहे ते तुम्हाला दाखवतो. या साईडनं बघा, या साईडला कमी पाणी आहे, या साईडला जास्त पाणी आहे. बघा म्हणून इथे जास्त पोहायचे. माझ्या हाईट वरती बघू शकता केवढा पाणी आहे ते. बघा साईडला पाणी किती आहे बघा. आता आपण बेल बनवणार आहोत. चला तुम्हाला दाखवतो. नंबर बघा आपण पाहून बघूया लागते. जंगल जंगलात करतो आम्ही मंगल. नमस्कार मित्रांनो, अजिंक्य चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फायनली आपण तुंगारेश्वरला चाललोय. त्यानंतर 2 दिवस पाऊस थांबले, त्यानंतर बघूया आता किती तिकडे पाणी वगैरे आहे. पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. वॉटरफॉलला आपण चाललोय, खूप मजा येणार आहे. व्हिडिओची स्किप करू नका. तर आता आपण तिकडे चाललोय. आलोय तुंगारेश्वरला. फायनली त्या दिवशी फाट्या मारता आम्हाला. आता बघूया फाट्या मारतात काय रिटर्न एकदा. तुंगारेश्वर मंदिर मेन गेट. आज कसा पाणी कमी आहे, त्या दिवशी पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला हाकलवलेली इथून. आज बघूया ब्रिज तयार झालाय. पहिला ब्रिज नव्हता बघा. पण वरती जाऊया त्यानंतर याला बघा पाणी किती कमी झालंय. मजा येत आहे सर्व. गौशाला आहे या साईडला. रोड बघा पाणी आताच कमी झालंय. या साईडला पण आता ब्रिज बांधण्यात आलंय. पहिला इथे ब्रिज नव्हता बघा. पहिला गाडी जायच्या बघा इथून. आणि तिथे पण मजा घेत आहे सर्व. हा ना, आता चालत जायचंय. या साईडला वॉटरफॉल तयार झाले. पाणी बघा इथे आपण जाऊ. पहिलं दर्शन घ्यायला जाऊ त्यानंतर आता वरती जायचंय बघा. माकड वरती बघा. पहिला रोड नव्हता, आता कडी वगैरे टाकण्यात आले. बघा डर क्या की जीत. हा ना, रस्ता वाहून गेलाय म्हणजे बघा पाण्यानं काय केलं बघा. या साईडला पूर्ण जे दगड होते तेच गेलेत. इथपर्यंत गाडी येऊ शकते, वरती पण जाईल तुमच्या रिक्सवरती. त्यानंतर कुठपर्यंत थांबायचं ते तुम्हाला सांगतो मी. बघा आता रोड झालाय, पहिलं काहीच नव्हतं, आता रोड होतोय. म्हणजे पुढच्या वर्षी प्रॉपर होईल रोड. इथे थार थांबले. इथे मोठ्या दगड आहे. पुन्हा रोड चांगला आहे. बाहेर साईडला जाण्यासाठी बघा दगडी लावतो इथून बाईक जाण्यासाठी. बघूया इथे बघा आता ब्रिज बांधण्यात आले. त्या साईडला बघा पाणी पाणी सुरू आहे. आता कमी झालं आहे 2 दिवसापासून. पाऊस थांबल्यामुळे कमी झालं. आता आपण दर्शन वगैरे करू त्यानंतर येऊ वॉटरफॉल. साईडला ब्रिज आहे, त्याच्या साईडला बघा पाणी खाली पाणी बघा. दगड लावणार दीपक प्रयत्न चालू आहे वरती यायचा. बघूया टाक टाक. डर के आगे जिंकतोच का तुझी. आली 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 जराच राहिली. आली आली वाटते. मार धक्का. आली एक गाडी आर पार झाली. आपण आलो आता थोडा चालायचं आपल्याला. एक गाडी गेली बघा. साईडचा बघा कसला परिसर आहे. पूर्ण हिरवेगार आहे. साईडला असणार ते धबधबे. पण दर्शन घेऊ त्यानंतर जाऊ खाली. इथपर्यंत रोड आहे मेन गेटच्या इथपर्यंत बघा. आता पहिला नव्हता इथे. चला आतमध्ये जाऊया आता. तुंगारेश्वर महादेव मंदिर.
थोड्या टायमात होईल एंट्री आपली. पाहिजे दुकान वगैरे सर्व आपले मेंबर 3, बाकीचे सर्व गायब. वा. बाकीचे सर्व बाकीचे सर्व कमवायला गेलेत. आम्ही कमवायला आलो आहेत. या थोड्या टायमात जाऊया आपण दर्शन घ्यायला. साईडला गार्डन बनवण्यात आले. वा, पहिले इथे काय नव्हतं एवढं, फक्त एंट्री लावते. तर बघा ह्या साईडला बघा कंदी पेढे वगैरे सर्व आहेत. त्या साईडला बघा गार्डन. आणि आता थोड्या टायमात आपण पोहोचू. इथे बघा नाश्ता वगैरे करायला पण दुकान आहेत. आज गुरुवार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. आता अजून गर्दी भेटली असते. बघा गार्डन बघा, अजून खूप काही डेव्हलपमेंट चालू आहे या मंदिराच्या इथे परिसरात. पावसाळ्यामध्ये नक्की या तुम्ही, पाऊस कमी असेल त्यावेळी. या साईडला बघा केवढा मोठा आहे बघा स्टॅच्यू, एक नंबर महाकाल. बघा असला खतरनाक आहे बघा. हे पण आत्ताच बांधण्यात आले बघा. आता आपण आत जाऊया. मी पण पहिल्यांदाच चाललोय, 2-3 वेळा आलेलो पण काही दर्शन वगैरे झालं नाही आपलं. बघा कसलं भारी आहे बघा, एक नंबर व्ह्यू बघू शकता मंदिराचा. पहिला आपण दर्शन करू, त्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवणार मी बघा. त्या साईडने बघू शकता बघा, अशी पहिली दीपज्योत आहे. नंतर वरती बघा असं कलरफुल आहे कळस. नंतर जाणार आपण आतमध्ये बघा, साईडला बघू शकता खूपच सुंदर असं मंदिर आहे बघा. त्या साईडने पूर्ण पहिलं आपण दर्शन घेऊ, त्यानंतर सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा इथे पादुका आहेत, या साईडला बघा पादुका आहेत. नंतर आपण आता मेन मंदिरामध्ये जाऊया. बघा काहीच गर्दी दिसणार नाही तुम्हाला आता. बघा तुंगारेश्वर मंदिर एवढा मोठा आहे बघा हा एरिया. आतमध्ये बघा नंदी आहे इथे. त्यानंतर बघा कलाकृती कशी केली आहे बघा. ते बघा साप वगैरे कसे आहे, सुंदर अशी कलाकृती आहे बघा या साईडला, एक नंबर. बघा त्यानंतर इथे बघा नंदी आहे, नंदी महाराज. बघा नंदी महाराज आहेत, दाखवतो तुम्हाला. बघा ते पहिले पाच आहे, कासव, त्यानंतर नंदी महाराज. मग त्यानंतर बघा केवढा आहे तुम्हाला, असला सुंदर असा दिसतोय बघा. आमेन गाभार आहे वरती बघा, अशी कलाकृती केलेली आहे प्रत्येक ठिकाणी बघा. या ठिकाणी बघून घ्या. आता आपण आतमध्ये जाणार आहोत, पहिले पाया पडूया. आता मुख्य गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत आपण. बघा या साईडला तुम्हाला दाखवतो बघा, गणेशजी आहेत पहिले बघा. इथे गणपती देव आहेत. त्यानंतर या साईडला मुख्य गाभारा, तिथे आपण जाणार. त्याच्या आधी बघा इथे विष्णू भगवान. बघा विष्णू भगवान आहेत साईडला. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याआधी बघा या साईडला कसं आहे, गणपती देवाची मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा इथून केवढा गाभारा आहे बघा आत जाण्यासाठी. मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. बघा या साईडला आपले पाणी टाकतात शिवलिंगावर बघा. बघा आता मुख्य शिवलिंग आहे केवढा आहे बघा. मुख्य शिवलिंग वरती बघू शकता. एवढं तुम्हाला कधी सोमवारी भेटणार नाही, कधी गर्दी कमी असते त्यामुळे दिसते. रविवारी कधी येऊ नये. बघा आज आलोय आम्ही, पण फायदा झाला आमचा. बघा केवढा मोठा शिवलिंग आहे बघा आतमध्ये, बघू शकता. बघा शिवलिंग बघू कसं आहे बघा या साईडला. त्यानंतर त्या साईडला पण बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा. या साईडला पण काचेमध्ये, या साईडने बघू शकता वरती बघा पूर्ण. या ठिकाणी भगवान शंकराने तुंग नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यामुळे या परिसराला तुंगारेश्वर असे नाव पडण्यात आले, असे इथे पौराणिक कथा सांगितली जाते. बघा या साईडला एक्झिट आहे. त्यानंतर बघा इथे पण बघा, इथे पण बघा, त्या साईडला पण बघा इथे शिलालेखावरती मूर्ती आहेत बघा 3 इथे. त्या साईडला पण बघा शिलालेख आहे. साईडने आपण आता जाणार आहोत त्या साईडला. बघा इथून बघा कसला व्ह्यू आहे इथे बघा. आज गर्दी काहीच नाही कारण आज गुरुवार आहे. बघा इथून बघा हा पुलाच्या इथून बघा कसला व्ह्यू दिसेल बघा. एक नंबर बघा नदी, नदी पाणी बघा कसला आहे. 3 दिवस पाऊस झालाय फक्त त्या साईडला पण. त्या साईडला पण वरती काहीतरी आहे बघूया.
दर्शन झाल्यानंतर सुंदर असे बघा इथं पण श्रीराम यांचे मंदिर आहे बघा. त्या साईडला बघा, मंदिराच्या उजव्या साईडला बघा, सुंदर असे दर्शन करू शकता बघा. साईडने वरती आलो, इथे पण एक मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला बघा. त्यानंतर दुर्गा मातेचे दर्शन होईल. हे बघा, खोडियार देवी आहे बहुतेक इथे बघा. त्या साईडला शृंगारेश्वर देवस्थान बघा, खोडियार देवी. शृंगारेश्वर मंदिराच्या इथून साईडला असणाऱ्या उजव्या हाताला शिड्या, इथून बघा जागमाता मंदिर शृंगारेश्वर, याचे तुम्हाला दर्शन घडवतो वा. इथं बघा लाफिंग बुड्डा आहे सुरुवातीलाच बघा. तुम्ही महादेवाचे दर्शन केल्यानंतर इथे पण दर्शन करू शकता. इथे बघा बघा जुन्याच्या मूर्ती आहेत सर्व, ज्या दगडावरती कोरलेल्या आहेत. त्या साईडला बघा, त्या साईडला बघा, या साईडला पण चांगली आहे. तर आपण आत्मे दर्शनाला जाऊया बघा. सुंदर असे मंदिर आहे हे सुद्धा. शृंगारेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर महादेवाचे त्या मंदिरात तुम्ही येऊ शकता आणि ते दर्शन करू शकता. बघूया, तुम्हाला दाखवतो हे कोणते मंदिर आहे. या साईडला बघा कसला व्ह्यू आहे. तिथून आपण आलो, शृंगारेश्वराचे मंदिर आहे. तिथून 5 मिनिटं चालल्यानंतर बघा हे पण मंदिर आहे बघा. दाखवतो तुम्हाला, या साईडने बघू शकता बघा कसलं सुंदर मंदिर आहे. आता आपण आत्मय दर्शन घ्यायला जाऊया बघा. या साईडला दुर्गा देवीचे मंदिर आहे बघा. वाघ पहिला बघा, सिंह बघा. आत्मय दुर्गा मातेचे दर्शन करू शकतो आपण बघा. सुंदर अशी मूर्ती बघा, दुर्गा मातेची मूर्ती पण बघू शकता. दुर्गा मातेची सुंदर अशी मूर्ती आहे बघा. तशी शृंगारेश्वरला आहे त्यासारखा गाभारा सजवलेला आहे बघा. सुंदर अशी मूर्ती बघा देवीची, या साईडला बघू शकता. सुंदर अशी देवीचे दर्शन झाल्यानंतर या साईडला तुम्हाला दाखवतो आपण सर्व देवांची प्रदक्षिणा मारतो. त्या साईडला पण बघा सुंदर अशी देवी आहे. त्या साईडला इथून व्ह्यू कसा दिसतोय बघा. या साईडला पण बघा सुंदर असे परशुराम भगवान बघा, ज्याने कोकण भूमी बनवली ते परशुराम भगवान आहे साईडला. त्या साईडला बघूया आपण, त्या साईडला पण बघू शकता. इथे पण दत्तगुरु आहेत बघा. आज गुरुवार आहे, दत्तगुरु स्वामी समर्थ यांचा वाद. असे सुंदर मंदिर आहे. आता आपण वॉटरफॉलची मजा घ्यायला जाणार आहोत बघा. तुम्हाला शृंगारेश्वर देवाचे मंदिर आणि इथे असणारे सुंदर असे देवीचे मंदिराचे दर्शन घडवले. आता आपण खाली जाणार आहोत. दर्शन वगैरे झाले, आता आपण पाण्याची मजा घ्यायला जाणार बघा. पाणी केवढं आहे, 2 दिवस पाणी थांबल्यामुळे पाणी कमी आहे. तिथे वॉटरफॉल वगैरे आले, तिकडे जाणार बघा. मंदिर तिथे आहे, मंदिराच्या साईडला बघा, ते पुण्यात आहे बघा. ते पाणी कमी आहे पण त्या साईडला पाणी जास्त आहे बघा. आता आपण तिकडे जाऊया. चला आता घेऊया आपण गोव्याची मजा. पाणी तर काहीच नाही, एवढा थंड आहे, थंडगार. खाली जाऊया आपण, खाली इथं दोघं फुगायला बसलेत, दोघं फुगताय तिथे. आता 2 गरीब फुगायला लागले, आता आपण फुगायला जाऊया खाली. बघूया पाणी किती आहे, दाखव तुम्हाला खाली जाऊन दाखव तुम्हाला. पण आहे नाही इथे काय. एक नंबर गार, भरपूर पाणी आहे. काय नाही, गार भरपूर पाणी. पाणी इथे कमी आहे, वरती जास्त आहे. तर उंडी, आता आपण तिथली मजा घेणार. सर्व मजा घेतात मस्त. आलात तर सोमवार शनिवार रविवार सोडून कधी या, काहीच गर्दी भेटणार नाही तुम्हाला या साईडला बघा. इथे बघा एवढा पाणी जरा फ्लो आहे, त्या साईडला मजा करू शकता तुम्ही. शृंगारेश्वर कधी येत आहे सांगा. आम्ही आलेलो शनिवारी, पण फुल पाऊस होता त्यामुळे आम्हाला हाकलली. पण या टायमाला मस्त मजा करतोय आम्ही. पण आम्ही आज गुरुवारी आलोय, 2 दिवस पाऊस तर थांबलाय, पण खूपच मजा करतोय आम्ही. हे बघा आपल्या मेंबरने ते फोटो काढण्याच्या पाठी कसले पाणी आहे बघा. एक नंबर.
खाली जा खाली जा यायला जा. काय मारतो यूज करायचा आपल्याला खाली जायचंय बघा या साईडला सकाळी टपकन सरळ जातो. मारच्या मायला साईडला पाणी आहे थोडाफार थोडाफार नाही जास्त आहे त्याच्यापेक्षा इकडं जास्त थोडा एवढा पाणी आहे या साईडला थोडं मजा येतात इथं आहे पडला पाणी आहे मार अरे दगडा फोडा दगड फोड केवढा मोठा आहे बा ते पाण्याची नदी सारखं आहे बा केवढा पाणी आहे ते तुम्हाला दाखवतो या साईडला बघा या साईडला कमी पाणी आहे या साईडला जास्त पाणी आहे बघा म्हणून इथे जास्त पोहायची माझ्या येतं हाईट वरती बघू शकता केवढा पाणी आहे ते बघा एक नंबर पाणी आहे बघा या साईडला काही माकड गँग बघा किती आहे दर्शन वगैरे झाले तिथे साईडला असणारा नदीमध्ये आपण पोहले वगैरे आता खाली तुम्हाला जे मेन वॉटरफॉल आहे ते दाखवणार आहे ब्रिजवरून खाली आलं आपण वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो किती पाणी आहे बघा त्या साईडला या साईडला पाणी केवढं आहे नंतर वरती जाऊया आपण वरती सर्व आहेत आपले मेंबर चालले तिथे आपण वरती जाणार बघा त्या साईडला बाकीचे आपले मित्र चाललेत पुढे आपण पण जाणार बघा असं एक नंबर आहे थोडा वरती जाणार वॉटरफॉलला तुम्हाला बोललो ना मी मागाशी तुम्हाला बोललो दर्शन वगैरे झालंय ते साईडला आपल्या नदीमध्ये पोहलो आपण त्यानंतर आता आपण वरती जातोय बघा वॉटरफॉल खाली पाठीमागे बघू शकता पाणी वगैरे किती आहे असे अनेक तुम्हाला वॉटरफॉल भेटतील शृंगारेश्वरला सर्वात खाली जी नदी आहे तिथं सर्वात मोठा वॉटरफॉल आहे सध्या पाण्याचा फ्लो जास्त आहे तिकडे त्यामुळे आपण तिथे नाही गेलो तिकडे बघा वॉटरफॉल त्या साईडला वॉटरफॉल नुसते वॉटरफॉल या साईडला तुम्हाला दिसतील शृंगारेश्वरला म्हणून तुम्ही कधी येताय शृंगारेश्वरला तर पावसातूनच या साईडला पाणी किती बघा आता आपण बेल बनवणार आहोत चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही बेल बनवणार आहोत बघा सुरुवात झाली इथं कांदा कापण्यापासून सचिन संदेश तुला टॅलेंट आता तुला दाखवायची पुन्हा एकदा गरज आहे स्पीड मध्ये कांदा कापून तिथे पाणी मध्ये धुतला जातो करून सर्व बघा साहित्य आणले ते आपण कांदा टोमॅटो शेंगदाणे चिवडा लाया चणे लिंबू आपण वगैरे सर्व आणलेलं आहे आपण दीपक सीट कांदा चिरलाय बा कोथिंबीर झाली त्यानंतर आपली होईल भेळ रेडी थोड्या टायमान सर्व मजा घेत आहेत वॉटरफॉलची बनवायची प्रोसेस चालू लाया पहिल्या टाकल्या गेले लाया म्हणजे ते कांदा आपल्याचं काम चालू आहे दोन चम्मच पारसा त्यानंतर वाटाणा शेंगदाणा त्यातल्या आपण त्याने टाकतोय आता आतमध्ये पक्षाला आणि घ्या त्यांच्याकडून सामग्री बघून घ्या कशी होते नंतर सांगतो तुम्हाला चिवडा सेव 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 आतमध्ये मिक्स झाल्यावर दाखवतो तुम्हाला थोडेफार आयटम बाकी आहेत फक्त आपली शेंगदाणे पण टाकायचे बघा
साफ केलेलं शेंगदाणे आहे ना, लिंबू बरोबर आहे, लिंबू आहे ना, तुकडा नको. टोमॅटो बारीक करतोय. लिंबू कांद्यावर बस शेंगदाणे काय मला देईल तुझं मायला आहेत तेवढं टाक. शेंगदाणे बघा कापून टाकावं शेंगदाणे. मेन सामग्री टाकतोय आपण कांदा टोमॅटो आणि आपली कोथिंबीर मिरची नंतर लिंबू पिळणार आपण. लिंबू टाकलाय आता टोमॅटो टाकू. टोमॅटो टाकू. त्यानंतर राहिलेली आपली कोथिंबीर आणि मग सर्व मिक्स करणार आपण. काय बोंबाट सोहा लिंबू पिळायचं. लिंबू पिळ ताप मायला ती टेन्शन घेऊन जा. लिंबू पिळणार मग आपली बेर रेडी रेडी पोझिशन मध्ये मिक्स करू आपण. मिक्सिंग आता मिक्सिंग चालू आहे रेल मिक्सिंग टेक्निक बघा. आता मायला आता बघा आपली रेडी होणार आहे थोड्या टाइमात. त्याची आपण प्रतीक्षा करतोय अशी भेल लवकरच. चालून घेतलं पण आपण झाली आपली भेल नंबर बघा. आपण खाऊन बघूया लागते सर्व मिक्स झालंय. आपण घेणार पिशव्या घेऊया ना आपण. काय चांगले आले शांत चांगले काय कसे एक नंबर. जंगल जंगलात करतो आम्ही मंगल. जंगल में मंगल मच्छर आहे भरपूर. या साईडला पाणी किती आहे या साईडला पाणी आहे तेव्हा दीपक फोटोची मजा घेतोय. आपण चाललोय घरी. पाणी बघू शकता पाणी आहे खूप. वॉटरफॉलची मजा नमः शिवाय. पाणी आहे जास्त आहे पाणी जास्त आहे कमी आहे बे पाणी आहे काय मेले. ब्रिज आहे वॉटरफॉल आहे इकडे एवढा मोठा वॉटरफॉल आहे. वरती आपण गेला बेस पाहिला फॉल आहे पाणी कुठे एवढा खड्डा वाटतोय इथं खड्डा पाणी टाकून असेल. या साईडला बघा लहान पोरं मजा घेत आहेत. त्या साईडला पण बघा पाणी बारक्या त्या साईडला इथून आपल्याला हाकलवलेली मागच्या टायमाला. तिथे बघा आता किती पाणी आहे. त्या टायमाला खूपच पाणी होता. अरे मार उडी मारो एक नंबर. तेरे को जैसा जमेगा वैसा मार अच्छे से मार पर भाई पत्थर वित्तर देख. मार आराम से नीचे आ पहले. हाँ मार आराम से मार. हाँ मार 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 हा एक नंबर. लहान पोरं मजा घेतात पोहायची. एक नंबर. मार क्या मार उडी मार मार तेरे को फेमस करता हूँ. ए छोटू पाणी गेलं की काय उलटा मार उलटा उडी. देख तेरे को आता है वो तो मार. तेरे को आता है वैसा मार. पुष्पा है तो पुष्पा तेरे को आता है वैसा मार. हाँ एक नंबर. मार मार बघा एक नंबर मजा घेतात लहान पोरं सर्व. मार छोटू मारो आराम से मारो भाई आराम से. उसको भी लेना है ना वीडियो में. मजा घेतात सर्व लहान पोरं सोबत आहे सध्या. कोणाचा जातेली व्हिडिओ करते बघा खतरनाक.
पाठीमागे बघताय सुंदर असा वॉटरफॉल. तर आज आपण आलेलो वसई तिथे असणारा तुंगारेश्वर मंदिर आणि त्याच्या साईडला असणारे वॉटरफॉल आपण कव्हर केले. मित्रांसोबत खूप मजा आली. पावसाळ्यात तुम्ही नक्की या आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण पावसाळ्यात ट्रिप नक्की इथे करा. आपण पाऊस कमी असेल त्याच वेळी या. या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओवर कमेंट करा. जय महाकाल.